पुण्यातील कोथरूड परिसरातील एका शांत सकाळी एका व्यक्तीला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट काही क्षणांवर येऊन उभं आहे. घरात सर्व काही नेहमीसारखंच होतं. रोजचं आयुष्य, रोजच्या सवयी आणि रोजचीच शांतता. पण त्या दिवशी बाथरूमचा दरवाजा बंद असतानाच बाहेर कुणाची तरी नजर सतत त्या दिशेने लागलेली होती. तो स्वतःच्या कामात व्यस्त होता. घरात सुरक्षित असल्याची भावना त्याच्या मनात होती. पण काही वेळानंतर त्याला अचानक थोडंसं विचित्र वाटायला लागलं. शरीर जड झाल्यासारखं, डोकं हलकं झाल्यासारखं त्याला वाटलं. कदाचित थकवा असेल. पण पुढे जे घडलं त्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. दरवाजाच्या बाहेर पावलं ऐकू येत होती. आधी हळू, मग जरा जवळ येणारी. तो काही समजून घेण्याआधीच परिस्थिती वेगाने बदलायला लागली. त्याच्या मनात प्रश्न खूप होते, पण उत्तरं नव्हती. कारण त्याचं शरीर त्याचं ऐकणं कमी करत होतं. त्याला आठवत फक्त एवढंच होतं की काही दिवसांपूर्वी त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती आली होती. तिचं नाव होतं रिया. बोलण्यात गोड, वागण्यात आत्मविश्वास आणि समोरच्याला लगेच विश्वास वाटावा अशी तिची शैली. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य होतं. रिया नेहमी स्वतःला खूप प्रभावशाली असल्यासारखं दाखवायची. तिला सगळं नेहमी माहीतच असायचं. त्यामुळे तिचे मोठे मोठे संपर्क आहेत असं सुद्धा ती सांगायची. त्यामुळे तिच्यावर शंका घेण्याचं कारण कधीच वाटलं नाही. काही दिवसातच रियाने त्याच्या आयुष्यात प्रवेश इतका वाढवला की तिच्याशिवाय त्याचा दिवस पूर्ण होत नव्हता असं त्याला वाटू लागलं. फोन, मेसेज, भेटी, काळजी घेणं सगळं इतकं सहज सुरू होतं की त्यामागे काही वेगळं असू शकतं हे त्याच्या लक्षातच आलं नाही. त्या दिवशी सगळं अगदी नेहमीसारखं होतं, पण अचानक त्याला जाणवलं की त्याच्या डोळ्यासमोर सगळं धूसर होत चाललंय. तो उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, पण पाय साथ देत नव्हते. त्याला अस्पष्टपणे काही हालचाली दिसत होत्या. कुणीतरी जवळ येत होतं, कुणीतरी त्याच्याकडे पाहत होतं, पण तो स्पष्ट काही समजू शकत नव्हता. वेळ पुढे सरकत होती आणि त्याचं भान कमी होत चाललं होतं. जेव्हा त्याला पुन्हा थोडं भान आलं, तेव्हा त्याला सगळं विचित्र वाटलं. मनात अस्वस्थता होती, काहीतरी चुकीच झालं याची भावना होती, पण काय झालं हे त्याला आठवत नव्हतं. दिवस गेले, सगळं पुन्हा सामान्य होत असल्यासारखं वाटत होतं. पण एके दिवशी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मोबाईलमध्ये काही फोटो होते, काही व्हिडिओ होते आणि त्यासोबत एक छोटासा मेसेज. आता माझं ऐकावं लागेल. सुरुवातीला त्याला वाटलं कुणीतरी मस्करी करत असेल, पण पुढचे मेसेज येत गेले. परिस्थितीचं गांभीर्य वाढत गेलं. पैसे मागितले जाऊ लागले. भेटायला, बोलवलं जाऊ लागलं. तो घाबरला, कारण त्याला समजत नव्हतं हे सगळं एवढं असं कसं काय झालं. त्याच्या लक्षात फक्त एवढंच येत होतं की त्या दिवशी काहीतरी घडलं होतं. रिया आता पूर्णपणे बदलली होती. आधीची गोड भाषा गायब झाली होती. तिच्या जागी धमक्या आल्या होत्या. माझं ऐकलं नाही तर सगळं संपवेन, आता असे मेसेज सतत येऊ लागले. हळूहळू मागण्या वाढत गेल्या. पैशांपासून सुरुवात झाली, नंतर महागड्या वस्तू, वेगवेगळ्या मागण्या आणि सतत दबाव. त्याचं मानसिक संतुलन बिघडायला लागलं. तो कुणाला सांगू शकत नव्हता, कारण समाज काय म्हणेल ही भीती त्याला खात होती. लोक हसतील का, लोक विश्वास ठेवतील का, हे प्रश्न त्याला सतावत होते. एक दिवस त्याने धैर्य करून रियाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर जे झालं ते आणखी भयानक होतं. तिने त्याच्यावरच वेगवेगळे आरोप करण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. ती स्वतःबद्दल खूप मोठ्या गोष्टी सांगण्याची सवय होती. प्रभावशाली लोक माहीत आहेत, कुठलीही केस करू शकते, कुणालाही अडकवू शकते असं ती म्हणायची. वेळ जात होता आणि त्याचं आयुष्य हळूहळू कोसळत होतं. त्याने स्वतःला लोकांपासून दूर करायला सुरुवात केली. घरात शांत बसणं, फोन बंद ठेवणं आणि सतत भीतीत राहणं हा दिनक्रम चालू झाला. एका दिवशी त्याला जाणवलं की तो जितका शांत राहतोय तितकी परिस्थिती आणखी वाईट होत आहे. त्यामुळेच त्याने सगळे मेसेज, कॉल आणि पुरावे गोळा करायला सुरुवात केली. त्याने मागचे काही महिने आठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं की अनेक गोष्टी आधीपासूनच विचित्र होत्या, पण त्याने कधी त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं. तपास सुरू झाल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. काही लोकांना अशाच अनुभवांबद्दल विचारलं गेलं. काही गोष्टी जुळायला लागल्या. हळूहळू समोर येऊ लागलं की फक्त एका व्यक्तीची गोष्ट नसू शकते. काही पद्धती सारख्या होत्या, काही गोष्टी पुन्हा पुन्हा घडल्यासारख्या वाटत होत्या. ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो तेच कधी कधी सर्वात मोठं नुकसान करू शकतात. ही भावना आता त्याच्या मनात पक्की झाली होती. त्याने स्वतःला सतत एकच प्रश्न विचारला, सुरुवातीलाच का समजलं नाही. कोथरूड परिसरात या घटनेबद्दल चर्चा होती. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. काहींना विश्वास बसत नव्हता, काहीजण हादरले होते. त्यांच्यासाठी मात्र ही चर्चा नव्हती, हे त्यांचं आयुष्य होतं. रोजची भीती, रोजचं दडपण आणि प्रत्येक मेसेजसोबत वाढणारी घबराट. शेवटी अनेक दिवसांच्या संघर्षानंतर त्याने पुढे येण्याचा निर्णय घेतला. जे काही झालं ते लपवून ठेवण्यापेक्षा सांगणं महत्त्वाचं आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि त्यानंतर समोर आली ती गोष्ट ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. कारण ही घटना फक्त प्रेम, विश्वास आणि फसवणुकीची नव्हती. ही कथा होती एका अशा महिलेची जिने विश्वास जिंकला, जवळीक वाढवली, गुंगी आणली, खाजगी क्षण रेकॉर्ड केले, ब्लॅकमेल केला आणि अनेक वर्ष लोकांच्या भीतीच्या छायेत जगायला भाग पाडल्याचा आरोप आता समोर आला. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि प्रश्न अजूनही तोच आहे, विश्वास ठेवताना आपण नेमकं किती सावध असतो.